हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव धनश्री आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अमेझिंग प्रोडक्ट. ज्यांना नवीन मूल झालं आहे आणि किंवा ज्यांना असं ट्रिप्स वगैरेवर जायला आवडतं आणि स्वतः जेवण बनवून खायला आवडतं, ती सुद्धा ही गोष्ट वापरू शकतात. सो स्टे ट्यून विथ मी तुम्हाला तो प्रोडक्टही दाखवणार आहे आणि त्या प्रोडक्टपासून काहीतरी एक बनवून सुद्धा दाखवणार आहे. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. आजचं प्रोडक्ट आहे कुकवेलचं इलेक्ट्रॉनिक कुकर. सो कुकर नाही आहे हे, ॲक्च्युली इट्स अ हिटिंग पॉट. ह्याच्यात तुम्हाला स्विच भेटणार आहे, 2 टेम्परेचर भेटणार आहेत, एक लो आणि एक हाय. ह्याच्यासोबत खूप सारे अटॅचमेंट्स आलेले आहेत. हे आहे एग बॉयलर. ह्याच्यात आहे जाळी, ज्याच्यावर आपण काही व्हेजिटेबल किंवा काही एक कुकरचं छोटंसं भांडं पण ठेवू शकतो. इनफ अशी स्पेस आहे ह्याच्यामध्ये. हे छोटे छोटे 2 इडलीचे भांडे भेटलेले आहेत जे आरामात ह्याच्यात जातात. हे बघा. ह्याच्यानंतर हे आहे स्टीमर. हे आपल्याला ह्याच्यावर असं ठेवायचं आहे आणि ह्याला आपल्याला असं झाकण लावायचं आहे. सो हे आहे इझी टू यूज, खूप कन्व्हिनियंट. आणि ह्याला असं स्विच आहे जो की कुठल्याही आपल्या इंडियन स्विचबोर्डमध्ये लागतो. ह्याला सिम्पली त्याच्यात अटॅच करायचं आणि विदिन फ्यू सेकंड्स हे हीट व्हायला सुरू होतं. ह्यासोबत आपल्याला एक स्पॅच्युलासुद्धा भेटलेला आहे. सो त्याच्यात मिक्स करण्यासाठी आणि खूप काही गोष्टींसाठी ह्याचा आपण उपयोग करू शकतो. टू स्टार्ट विथ ह्याच्यात आपण बिर्याणीसुद्धा बनवू शकतो. अँड इफ आय एम नॉट रॉंग, ह्याच्यात आपण मॅगीसुद्धा बनवू शकतो. आणि हेच आम्ही सुद्धा केलं. आता आम्ही जस्ट रिसेंटली एका स्टेकेशनसाठी गेलेलो लोणावळ्याला आणि तिथे आम्ही याच पॉटमध्ये माझ्या बाळासाठी जेवणही बनवलं आणि ह्याच्यात आम्ही मॅगीसुद्धा बनवली. त्याचा व्हिडिओ मी इथे नक्की अटॅच करेन. सो येस, ह्याच्यात आता आपण काहीतरी बनवूया छानपैकी. त्यात आता आपण बेसला आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सो मी इथे पाणी ॲड करते. मी एक ग्लासभर पाणी घेतलं आहे आणि इथे ह्याचं स्विच आहे. हे आपल्याला 1 किंवा 2 वर करूया असं आहे, कारण आता फक्त आपण इथे पाणी गरम करतो आहे. सो इथे असा त्यांनी स्क्रू दिलेला आहे ह्याला दोघांना अटॅच करून. सिम्पली हे तुम्ही असं ओपन करू शकता आणि तुमच्याकडे 1 आणि हे 2 प्लेट्स रेडी होऊन जातील. माझं पाणी ऑलरेडी बॉईल व्हायला स्टार्ट झालं आहे. आणि हां, मी सांगायला विसरले, मी माझ्या बाळासाठी इडली बनवते, रागी इडली. सो क्विकली आपण हे फिल करून घेऊया, कारण पाणी ऑलरेडी उकळतं आहे. ह्याच्यात मी एक छोट्याशा अमाऊंटमध्ये घी लावून घेते खाली, सो दॅट इडली त्याला खाली स्टिक नको होऊ दे. हे मी असं घी लावून घेतलं आहे छानपैकी. मी रागीचं बॅटर ऑलरेडी रेडी केलं आहे. खूप सिम्पल रेसिपी आहे. त्यात मी 2 स्पून रागी पावडर घेतलं आहे, 2 स्पून बारीक रवा घेतला आहे आणि 1.5 स्पून दही घेतलेलं आहे. त्याला छानपैकी मिक्स केलं. त्याला एक 20 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि हा बॅटर हे असं अशा कन्सिस्टन्सीमध्ये आता रेडी झालेलं आहे. ह्याला 20 मिनिटानंतर त्यात थोडं मी पाणी ॲड केलं आहे आणि पिंच ऑफ सॉल्ट. मी सोडा नाही टाकला आहे आणि कुठलंही बेकिंग पावडर वगैरे नाही टाकलं आहे. जर तुम्ही मोठ्या अडल्टसाठी बनवता इडली, ऑफकोर्स तुम्ही ॲड करू शकता, पण मी माझ्या बाळासाठी बनवते तर मी हे सगळं स्किप केलं आहे. सो सिम्पली आता ह्याच्यात आपल्याला स्मॉल अमाऊंटमध्ये इडली टाकायची आहे. येस, सो दिस लुक्स प्रिटी. हे असं काहीतरी दिसतंय. मी सर्व फिल करून घेते. खूप छोटी छोटी इडली बनणार आहे. म्हणजे लिटरली आपले आप्पे असतात ना ज्या साईजचे, त्यांना अर्ध जर कापाल ना तर ती या साईजची इडली होईल. पण माझं बाळ आता 8 महिन्याचं आहे आणि त्याला ही साईज गुड इनफ आहे. सो हे माझं फिल करून झालेलं आहे. आता मी आधी पॉटमध्ये खाली जाळी ठेवीन, त्याच्यावरती ही प्लेट ठेवीन. ओके. इथे पाण्याला छानपैकी उकळ आलेली आहे आणि हे बॉईल होऊन ह्याच्यात वाफा येत आहेत. मी आधी जाळी ठेवायला पाहिजे होती, बट इट्स ओके. आपण आता ठेवूया. ही जाळी मी ठेवली. परफेक्ट ह्याच्याच साईजची आहे, कारण ह्याच्यासोबत आलेली आहे ऑफकोर्स. त्यानंतर हे इडलीचं भांडं आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे. हे आपण अशा प्रकारे इडलीचं भांडं इथे ठेवून ह्याला सेटल केलं आहे. हे छानपैकी बसलं आहे आणि सिम्पली आता आपल्याला हे लिड लावून ह्याला फॉर 10 to 15 मिनिट्स असंच सोडून द्यायचं आहे. सो आता आपण 10-15 मिनटानंतर भेटूया.
या प्रोडक्टच्या लिंकसाठी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी असेच नवीन नवीन प्रोडक्ट्स घेऊन तुमच्यासमोर येत राहणार आहे. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. बाय बाय.